वेलकम स्टुडंट. 12th स्टँडर्डची जी आपली बोर्ड एक्झाम आहे, तर त्या बोर्ड एक्झामच्या दृष्टीने आपण मॅथमॅटिक्स हा जो सब्जेक्ट आहे, तर त्याच्यातले इम्पॉर्टंट क्वेश्चन VIMP क्वेश्चन आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हे जे क्वेश्चन आहेत ते प्रिव्हियस इयर चे जे क्वेश्चन पेपर आहे 2013 पासून, तर त्या 2013 पासूनच्या पेपरमध्ये बोर्ड एक्झाममध्ये सगळे विचारलेले क्वेश्चन असणार आहेत. ओके, तर जे मी तुमच्याशी क्वेश्चन डिस्कस करणार आहे, एक तर VIMP म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट तर आहेतच, पण ते कुठून घेतलेले आहेत? तर तुमच्या प्रिव्हियस इयरचा बोर्ड क्वेश्चन पेपर आहे 2013 पासून 2023 पर्यंत चॅप्टर वाईज घेतलेले आहेत. या चॅप्टरमध्ये आपण डिफरन्सिएशन हा जो आपला चॅप्टर आहे, ओके, तर त्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत. ओके, त्यासाठी चॅप्टर वाईज तर आपण प्रत्येक क्वेश्चन डिस्कस करणारच आहोत. तर या व्हिडिओमध्ये डिफरन्सिएशन, तर चॅप्टर वाईज जसे जसे आपण डिस्कस करू तसे तसे व्हिडिओ येत राहतील. त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट चॅप्टरचा जर व्हिडिओ आला तर तो तुम्हाला मिळून जाईल. ओके, तर आता आपण स्टार्ट करूया. फर्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर हा जो क्वेश्चन आहे, if x is equal to okay 80 square, y is equal to 280, then find dy by dx. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? dy by dx फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो आन्सर मध्ये पहिल्यांदा आपण काय करणार, जे गिवन आहे ते ऍज इट इज राईट डाऊन करूया. x इज इक्वल टू 80 स्क्वेअर. ओके, तर हे आपल्याला फाइंड आउट करायचं. तर इथे दुसरा एक व्हेरिएबल आहे t आहे. तर आपण t हा जो व्हेरिएबल आहे त्याला डिफरन्शिएट करायचा आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. ओके, कशाने डिफरन्शिएट करणार आपण? विथ रिस्पेक्ट टू t. म्हणजे कसं लिहिणार? dx बाय dt. dx बाय dt. आता a हा कॉन्स्टंट आहे, सो a ऍज इट इज ठेवा. कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार आपण? d बाय dt ऑफ, ओके, d बाय dt ऑफ टी स्क्वेअर. a कॉन्स्टंट असल्यामुळे आपण बाजूला घेतला. डेरिव्हेटिव्ह कोणाचं घेणार आपण? टी स्क्वेअरचं. सो a ऍज इट इज ठेवला. टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती येणार? 2t. ओके, कारण एक्स रेस टू एन असेल तर एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह काय आहे? इंडेक्स खाली घ्यायचा आणि आहे तो वरचा इंडेक्स 1 ने लेस करायचा. ओके, तर हे आपलं डेरिव्हेटिव्ह आलं. ना dx बाय dt थोडं सिम्प्लिफाय करून लिहूया. dx बाय dt इज इक्वल टू 2, पहिल्यांदा कॉन्स्टंट लिहूया a t. सो दॅट इज रिक्वायर्ड dx बाय dt. आता नेक्स्ट जो आहे dx बाय dt आपण हा फाइंड केला. तसंच आपण dy बाय dt फाइंड आउट करायचं. तुम्ही आन्सर शीट मध्ये 1 बाय 1 खाली सॉल्व्ह करा. ते मी इथे समोर सॉल्व्ह करतोय. y काय दिलेलं आहे आपल्याला? 280. ओके, हा आपल्याला दिलेला आहे. तर हा सुद्धा व्हेरिएबल टी जो आहे त्याला डिफरन्शिएट करायचा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. तर हा काय येणार? dy बाय dt इज इक्वल टू 2a. नंबर 2 आहे, a पण कॉन्स्टंट आहे, म्हणजे फक्त कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार आपण? d बाय dt ऑफ t. ओके, तर 2a आपण साईडला लिहिला. टीचं डेरिव्हेटिव्ह जसं की मी तुम्हाला सांगतो, एखादा नुसता एक्स असेल तर एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती येतं? 1 येतं. ओके, एक्स रेस टू काही नाही म्हणजे 1 आहे. ओके, तर अशा वेळी फक्त एक्स असेल तर डेरिव्हेटिव्ह 1 येतं. तर टीचं डेरिव्हेटिव्ह किती येणार? जसं एक्स या व्हेरिएबलचं 1 येतं तसं टीचं पण किती येणार? 1 येणार. ओके, सो याचा डेरिव्हेटिव्ह इथे आला आपला. सो dy बाय dt आपला आन्सर किती आलेला आहे? 2 मल्टिप्लाय 1 केलं तर 2 आहे ना, 2a. सो दॅट इज रिक्वायर्ड dy बाय dt. आता हे दोन्ही आपण का फाइंड आउट केले त्यात आपल्या लक्षात येईल. आपण एक फॉर्म्युला यूज करणार आहे. देअरफॉर dy बाय dx आपल्याला फाइंड आउट करायचं. तर तो जर फाइंड आउट करायचा असेल तर आपण dy बाय dt ला कशाने डिवाइड करायचा? तर dx बाय dt. ओके, हा एक प्रकारे फॉर्म्युलाच आहे. dy बाय dt अपॉन dx बाय dt. सपोज करा, आपण ऍक्च्युली करणार नाही ते. समजा dt ला dt हा कॅन्सल झाला. ओके, काय झाला? तो कॅन्सल झाला आपला. तर राहणार कोण? फक्त dy बाय dx. ओके, सो त्यामुळे आपण हे असं करतोय. मग आता इथे नेक्स्ट स्टेप इक्वल टू dy बाय dt ची व्हॅल्यू किती आली आपली? तर ही आहे 2a. ती इथं पुट करूया 2a. आणि दुसरी व्हॅल्यू आहे dx बाय dt. dx बाय dt किती आहे? 2at. ओके, 2at. तर 2a ला 2a काय होईल? कॅन्सल होईल. आणि dy बाय dx, ओके, dy बाय dx किती येईल? 1 अपॉन t. ओके, आता त्यातलं सेकंड क्वेश्चन आपण बघूया. सेकंड क्वेश्चन काय दिलेलं आहे? इफ y इज इक्वल टू e रेस टू x, देन शो दॅट x dy बाय dx इज इक्वल टू y लॉग y. तर हे आपल्याला प्रूफ करायचं. जर y इज इक्वल टू e रेस टू x असेल तर हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. x अपॉन, ओके, हा जो आहे x अपॉन, जस्ट मिनिट, x अपॉन dy बाय dx इज इक्वल टू y लॉग y. तर याचा आन्सर स्टार्ट करताना आपण ऍज इट इज जे दिलं तिथून स्टार्ट करूया. y इज इक्वल टू e रेस टू x हे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. आता इथे आपल्याला टू दॅट मध्ये कुठेही e रेस टू एक्स दिसत नाही.
म्हणजे पुढे जाऊन तो आपल्याला काय करायला पाहिजे, कॅन्सल करायला पाहिजे. तर दोन्हीकडे लॉग घ्यायचा. दोन्हीकडे काय घेणार, लॉग घेणार. लॉग वाय इज इक्वल टू, तर इकडे पण काय घेणार आपण, लॉग. ओके, ई रेस टू एक्स. तर असं लिहू शकतो ब्रॅकेटमध्ये, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. आता इथे लॉग वाय ऍज इट इज राहील, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तर लॉग आणि ई एक्सपोनेन्शियल हे एकमेकांच्या अपोजिट आहेत, ते एकमेकाला कॅन्सल होतील. हे दोन्ही कॅन्सल होतील आणि फक्त काय राहील, ए एक्स इज इक्वल टू लॉग वन किंवा लॉग वाय इज इक्वल टू ए एक्स. तर याला नंबर 1 द्या, हे पुढे आपल्याला लागणार आहे. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह पाहिजे, कारण प्रूव्ह दॅट मध्ये डेरिव्हेटिव्ह आहे. तर परत एकदा आपण वाय ऍज इट इज राईट डाऊन करूया. वाय इज इक्वल टू ए रेस टू ई एक्स. सो सेंटेन्स काय लिहिणार आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, तर डिफरन्सिएशन घेतल्यावर काय येणार, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, तर इकडे पण डेरिव्हेटिव्ह घेऊया, डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू ए एक्स. आता हे घेतल्यानंतर इथे आपण जर बघितलं तर ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स असं कुठलंही फंक्शन असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह ऍज इट इज ई रेस टू एक्सच येणार. इथे ई रेस टू ए एक्स आहे, त्यामुळे ई रेस टू एक्स ऍज इट इज येणार. आणि परत फंक्शन ऑफ फंक्शन चं डेरिव्हेटिव्ह घेताना परत या ए रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आपण, त्यातला ए कॉन्स्टंट आहे. ओके, म्हणजे काय येणार, ई रेस टू एक्स डी बाय डी एक्स. आता यातला ए सुद्धा कॉन्स्टंट आहे, तर ए सध्या आपण साईडला घेतला तर आतमध्ये कोण राहणार, फक्त एक्स. म्हणजे या एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. मागच्या एका एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं, ई रेस टू एक्स ऍज इट इज राईट डाऊन करूया, त्यानंतर हा ए आपण साईडला घेतला तोही घेऊया, आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येणार, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. ओके, सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 ने मल्टिप्लाय केलं तरी काही फरक पडणार नाही, म्हणजे काय येणार, ऍज इट इज ई रेस टू एक्स आणि ए येणार. ओके, आता प्रूव्ह दॅट मध्ये जर आपण बघितलं तर प्रूव्ह दॅट मध्ये डी वाय डी एक्स ला कशाने मल्टिप्लाय केलं, एक्स ने. तर त्यानं एक्स ने आपण मल्टिप्लाय करूया बोथ साइड. मल्टिप्लाय बोथ साइड बाय एक्स. दोन्ही साइडला काय करायचं, एक्स ने मल्टिप्लाय करायचं. सो एक्स मल्टिप्लाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू ए एक्स ऍज इट इज, आणि इकडं कशाने मल्टिप्लाय करणार, ई मल्टिप्लाय एक्स, कारण इकडे एक्स घेतला म्हटल्यावर इकडे एक्स घ्यायला पाहिजे. ओके, सो एक्स डी वाय बाय डी एक्स. आता प्रॉब्लेम मध्ये जर तुम्ही बघितलं स्टार्टिंगला, वाय इज इक्वल टू काय दिलंय आपल्याला, ई रेस टू ए एक्स दिलेला आहे. ओके, सो वाय लिहूया. त्याच्यात पण आपण असं करू शकतो, ए एक्स पहिल्यांदा लिहा, ए एक्स ऍज इट इज लिहा, आणि सॉरी जस्ट अ मिनिट, तर बघा जसं येईल तसे घेऊया, ई रेस टू ए एक्स, हो सॉरी जस्ट अ मिनिट, ई रेस टू ए एक्स. तर इथे ई रेस टू ए एक्स ची व्हॅल्यू काय आहे, क्वेश्चन मध्ये बघितलं आपण, ई रेस टू ए एक्स ची व्हॅल्यू काय, वाय आहे. सो इथे लिहूया वाय, ई रेस टू ए एक्स ची व्हॅल्यू काय, वाय. दोन्ही ब्रॅकेटच्या मध्ये काही नाही, म्हणजे मल्टिप्लाय असणार ए एक्स. ओके, ए एक्स ची व्हॅल्यू जसं की मी तुम्हाला 1 मध्ये सांगितलं होतं, हे आपल्याला पुढे लागणार. ए एक्स ची व्हॅल्यू किती आहे, इथे ए एक्स दिसतोय आपल्याला. ओके, त्याची व्हॅल्यू काय आहे इथे, लॉग वाय. त्यामुळे ए एक्सच्या जागी काय पुट करणार, लॉग वाय. तर इथं लॉग वाय पुट करूया आपण, लॉग वाय. ओके, देअरफॉर फायनली एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, हे आपलं प्रूव्ह दॅट आलेलं आहे. ओके, बघा प्रूव्ह दॅट मध्ये काय होतं क्वेश्चन मध्ये, वाय लॉग वाय. हेच इथं कन्सिडर करूया, वाय लॉग वाय दॅट इज रिक्वायर्ड, हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ओके, तर सिंपल असतं, फक्त आपण कॅल्क्युलेशन राईट डायरेक्शन मध्ये केलं, प्रूव्ह दॅट साठी जे आवश्यक आहे ते आपल्याला आन्सर मिळून जाईल. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड डी वाय बाय डी एक्स. ओके, काय फाइंड आउट करायचं आपल्याला, डी वाय बाय डी एक्स इफ वाय इज इक्वल टू लॉग एक्स रेस टू एक्स, असं आपल्याला दिलेलं आहे. तर आपल्याला त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. तर आन्सर मध्ये ऍज गिवन, इफ म्हणजे काय आपल्याला दिलेलं आहे ते, सो वाय इज इक्वल टू लॉग, ओके, एक्स रेस टू एक्स, हे आपल्याला क्वेश्चन मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे, वाय इज इक्वल टू लॉग एक्स रेस टू एक्स. आता हे दिल्यानंतर इथे आपण काय करणार, वाय ऍज इट इज ठेवा. लॉगची आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे, लॉग सपोज ए रेस टू बी असेल, तर इंडेक्स बी आपण इथे खाली घेणार, तर तो बी ऍज इट इज ठेवला आणि काय घेणार मग, लॉग ई. ओके, तर तो एक्स आपण इथे खाली लिहूया, इथे एक्स लॉग एक्स. ओके, तर हे आपल्याला काय मिळालं, वाय मिळाला. ओके, सिंपल फॉर्म मध्ये. मग आपण याच्यामध्ये यू इंटू व्ही चा फॉर्म्युला युज करू शकतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू अँड व्ही. ओके, डिफरन्सिएशन ऑफ यू व्ही. तर डेरिव्हेटिव्ह कसं येतं त्याचा, तर फर्स्ट फंक्शन आपण ऍज इट इज राईट डाऊन करतो, आणि कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेणार आपण, डी बाय डी व्ही बाय डी एक्स. ओके, आणि परत व्ही ऍज इट इज लिहितो, आणि आपण कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतो, डी यू बाय डी एक्स. ओके, तर हे हा फॉर्म्युला इथे युज करायचा. हे जस्ट अ मिनिट, हा आपण फॉर्म्युला युज करायचा, हा इथे युज करूया आपण. तर कसं येणार ते, देअरफॉर
जस्ट अ मिनिट. आधी असं लिहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, कशाला डिफरन्शिएट करायचं? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू, हा फॉर्म्युला लक्षात, म्हणजे हा यूज करायचा हे लक्षात ठेवा. हे सध्या आपण इथे रफ करूया. ओके, तर डीवाय बाय डीएक्स, तर फर्स्ट फंक्शन कोण आहे? फर्स्ट फंक्शन आहे आपलं यू. तर यू ॲज इट इज ठेवा. एक्स कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार? डी बाय डी एक्स ऑफ सेकंड फंक्शन व्ही, म्हणजे लॉग एक्स प्लस त्याच्या पुढे सेकंड फंक्शन ॲज इट इज ठेवूया लॉग एक्स. ओके, आणि कुणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार? डी बाय डी एक्स ऑफ एक्स हे जे फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह घेणार. ओके, मग आता एक्स ॲज इट इज ठेवलं तर लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? लॉग एक्सचं 1 एक्स येणार. ओके, प्लस मध्ये इथे प्लस आहे दोन्हीचे, प्लस लॉग एक्स ॲज इट इज डी बाय डी एक्स ऑफ एक्स. मागासपासून आपण प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतो. एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती येते? 1. तर इथे एक्स हा न्यूमरेटर मध्ये, हा डिनॉमिनेटर मध्ये. एक्स ला एक्स काय होईल? कॅन्सल. काय राहणार मग? 1 प्लस 1 मल्टिप्लाय लॉग एक्स. तर काय येणार? ॲज इट इज लॉग एक्स. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 प्लस लॉग एक्स अँड दॅट इज रिक्वायर्ड. ओके, हेच आपल्याला काय करायचं होतं? त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं होतं 1 प्लस लॉग एक्स. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? इथे आपल्याला दिलेला y इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. शो दॅट 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर प्लस 2x 1 प्लस एक्स स्क्वेअर dy बाय dx मायनस 2 इक्वल टू आपल्याला काय दाखवायचं आहे? 0. तर हे आपल्याला टू दॅट करायचं, शो दॅट दिस. तर हे जर करायचं असेल तर जे आपल्याला दिलं इफच्या कंडिशन मध्ये तिथून आपण स्टार्ट करूया. सो दिस इज गिवन. तर इथून स्टार्ट करूया. y इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स, तसं काय करायचं? ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता सेकंड डेरिव्हेटिव्ह पाहिजे, म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेत जायला पाहिजे. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेऊया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, असं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय येणार? डीवाय बाय, जस्ट अ मिनिट, डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू, आता एक्स रेस टू एन असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह घेताना आपण काय करतो? एन इंडेक्स समोर लिहितो त्याच्या, आणि वरचा इंडेक्स 1 ने कमी करतो. तर इथं पण तसंच करायचं. 2 खाली घ्यायचा आणि टॅन इनवर्स, ओके, टॅन इनवर्स एक्स हे लिहायचं तिथे, आणि वरचा इंडेक्स 1 ने समजा कमी झाला, ओके, -1 म्हणजे 1च येणार आहे. तर आपण काय करणार त्याच्यात? तो ऍज इट इज लिहिणार, टॅन इनवर्स एक्स. आणि परत याच्यामध्ये परत डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं? हा जो आतला फंक्शन आहे कुठला? टॅन इनवर्स एक्स, त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स एक्स. ओके, ना डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 2 इंटू टॅन इनवर्स एक्स. आता याचं डेरिव्हेटिव्ह किती येतं? टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह तर 1/1 प्लस एक्स स्क्वेअर येतं. तर डायरेक्ट आपण काय करूया? मल्टिप्लाय 1 असं वेगळं करत बसण्यापेक्षा इथे 1/1 लिहिण्याऐवजी डायरेक्ट अपॉन मध्ये किती लिहूया? 1 प्लस एक्स स्क्वेअर. कारण शेवटी 1/1 प्लस एक्स स्क्वेअर जे येणार होतं तेच आपण अपॉन मध्ये लिहिलं. 1 ने मल्टिप्लाय केल्यावर काही फरक पडणार नाही. ओके, त्यामुळे आपण काय करूया? हे डायरेक्ट लिहूया अपॉन मध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळालं. आता हे डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळाल्यानंतर प्रूव्ह दॅट मध्ये सेकंड डेरिव्हेटिव्ह आहे. पण त्याच्या आधी थोडंसं सिम्प्लिफाय होण्यासाठी हा जो इथे डिवाइड मध्ये फॅक्टर आहे तो इकडे येऊन मल्टिप्लाय करूया. म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर काय राहणार इथे? डीवाय बाय डीएक्स, हा फर्स्ट इकडे आला, आणि 2 टॅन इनवर्स एक्स हा आपण राईट डाऊन केला. आता इथे आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह घेऊया, डिफरन्शिएट, कारण टू दॅट मध्ये सेकंड डेरिव्हेटिव्ह आहे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो इथे कुठला रूल यूज करूया आपण? यू इंटू व्ही. ओके, सपोज हे फर्स्ट फंक्शन यू आहे आणि हे सेकंड फंक्शन व्ही आहे. सो कुठला रूल अप्लाय करणार आपण? यू इंटू व्ही. तर यू इंटू व्हीचा रूल काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फर्स्ट फंक्शन ॲज इट इज राईट डाऊन करा, 1 प्लस एक्स स्क्वेअर, आणि कुणाचं डेरिव्हेटिव्ह घ्या? सेकंड एक्स. ओके, सेकंड फंक्शन कोण आहे आपलं? डीवाय बाय डीएक्स. तर त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या. त्याचं डेरिव्हेटिव्ह काय ना? सेकंड डेरिव्हेटिव्ह डी टू वाय बाय डीएक्स स्क्वेअर प्लस, आता फर्स्ट फंक्शन जे आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया, म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर. 1चं डेरिव्हेटिव्ह 0 आलं. एक्स स्क्वेअरचं किती येणार? एक्स स्क्वेअरचं येणार 2x. ओके, आणि सेकंड फंक्शन जो आहे तो ऍज इट इज, म्हणजे डीवाय बाय डीएक्स. तर व्ही ऍज इट इज, हा हे इकडे वापरलं. 2 इंटू, आता इथे 2 इंटू टॅन इनवर्सचं मागास सारखंच 1 अपॉन, तर 1 लिहायची काही गरज नाही वरती. 1 अपॉन किती आहे? 1 प्लस एक्स स्क्वेअर, आणि 2 फॅक्टर ऑलरेडी इथं आहे, तोच इथं राईट डाऊन केला. आता प्रूव्ह दॅट प्रमाणे जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण एक याच्यात इम्पॉर्टंट स्टेप करणार आहे, मल्टिप्लाय बोथ साइड बाय, ओके, हा फॅक्टरने आपण मल्टिप्लाय करूया. 1 प्लस एक्स स्क्वेअर, इथे जो फॅक्टर आहे त्यानंच दोन्ही साईडला काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. आता इथं फर्स्ट फॅक्टर मध्ये, फर्स्ट टर्म मध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर ऑलरेडी आहे, त्याला आणखीन एका 1 प्लस एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय केलं तर त्याचा काय होणार? स्क्वेअर होणार, म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर त्याचं ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, डी टू वाय अपॉन डीएक्स
स्क्वेअर प्लस 2x. आता इथं सुद्धा कुठल्या फॅक्टरने मल्टिप्लाय करणार आपण 1 प्लस एक्स स्क्वेअर या फॅक्टरने आणि पुढचा डेरिव्हेटिव्ह किती आहे dy बाय dx. आता इथे इमॅजिन करा की समजा आपण याला या फॅक्टरने मल्टिप्लाय केलं 1 प्लस एक्स स्क्वेअर या फॅक्टरने मल्टिप्लाय केलं तर हे दोन्ही एकमेकाला काय होणार कॅन्सल होणार. ओके एकमेकाला जर कॅन्सल झाले तर फक्त कोण राहणार मग इक्वल टू 2 राहणार. ओके नाउ नेक्स्ट स्टेप 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस 2x इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर dy बाय dx. आता प्रूव्ह दॅट मध्ये हा प्लस 2 आहे तो इकडे येऊन काय होईल -2 इक्वल टू 0 अँड दॅट इज द रिक्वायर्ड. ओके हेन्स प्रूव्ड जे आपल्याला दाखवायचं होतं ते प्रूव्ह झालेलं आहे. ओके सो जर स्टेप्स करेक्ट केलं तुम्ही तर नक्की तुम्हाला जे प्रूव्ह दॅट मध्ये आहे ते मिळून जाईल. त्यासाठी प्रॅक्टिस अशा क्वेश्चनची प्रूव्ह दॅट शो दॅटची आवश्यक आहे. ओके त्याची प्रॅक्टिस करा. असे काही एक्झाम्पल असतील तर हा क्वेश्चन सुद्धा बोर्ड एक्झामला एकदा विचारलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन नाउ नेक्स्ट क्वेश्चन सिंपल आहे एकदम मे बी 1 मार्क और मॅक्सिमम 2 मार्क्सला क्वेश्चन येईल. y इज इक्वल टू कॉस इनवर्स 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स सॉरी 2 साइन स्क्वेअर एक्स. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं हे दिल्यानंतर dy बाय dx त्याचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचं. सो जिथून दिलं तिथून स्टार्ट करूया आपण y इज इक्वल टू ओके कॉस इनवर्स 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स हे आपल्याला दिलेलं आहे ऑलरेडी. सेकंड स्टेप y इज इक्वल टू थोडंसं याला सिम्प्लिफाय करूया म्हणजे आपल्याला इतक्या मोठ्या फंक्शनचं काही डेरिव्हेटिव्ह घ्यायची गरज नाही. कॉस इनवर्स आता इथे एक फॉर्म्युला आपण युज करूया. कुठला फॉर्म्युला युज करूया सिन्स 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स याचा जर तुम्ही फॉर्म्युला बघितला इज इक्वल टू जस्ट अ मिनिट वेट इज इक्वल टू कॉस 2x हा त्याचा फॉर्म्युला आहे. ओके तर हा फॉर्म्युला इथे युज करायचा 1 मायनस याची व्हॅल्यू काय ठेवायची कॉस ओके 2x हे त्याचं रिझन आहे. तर हे नोट करा. नाउ नेक्स्ट स्टेप y इज इक्वल टू कॉस इनवर्स आणि कॉस असे दोन्ही फंक्शन एकच असतील तर कॉस इनवर्सला कॉस हे काय होणार कॅन्सल होणार आणि फक्त कोण राहणार आतला 2x. मग एकदम सिंपल झालं. आता याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके सो dy बाय dx इज इक्वल टू 2 कॉन्स्टंट आहे तो बाजूला घ्या d बाय dx ऑफ कुणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं एक्सचा. सो 2 इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येणार 1. सो dy बाय dx इज इक्वल टू किती येणार 2 अँड दॅट इज रिक्वायर्ड. म्हणजे या क्वेश्चनच्या बाबतीत डेरिव्हेटिव्हचा आन्सर किती येणार 2. dy by dx is equal to 2 that is required. Now next question, if sec inverse x upon x sec inverse x plus y upon x minus y is equal to a square then show that dy by dx is equal to y upon x. तर हे आपल्याला काय करायचं आहे काय शो दॅट करायचं आहे ते dy by dx is equal to y upon x हे दाखवायचं आहे आपल्याला. तर जे दिलं इफ कंडिशन म्हणजे गिवन असतं ते इफ कंडिशन मध्ये जे दिलं तिथून आपण स्टार्ट करणार. तर तिथून स्टार्ट करूया आपण. व्हॉट इज गिवन sec inverse ओके x प्लस y अपॉन x मायनस y इज इक्वल टू ए स्क्वेअर हे क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलं होतं. फर्स्ट स्टेप आपण ऍज इट इज राईट डाऊन केली. आता हा सेक इनवर्स जर ए कडे आला तर हे काय होणार x प्लस वाय अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू हा इकडे येईल ओके सेक होईल इनवर्सचा काय होईल सेक आणि इकडे कोण आहे ऑलरेडी ए स्क्वेअर. ओके तर हे जे आहे तर याला आपण काय सपोज करूया सपोज इट इज बी काय म्हणूया याला बी सेक. तर त्याला बी सपोज करूया आपण कारण ए कॉन्स्टंट आहे तर तो हा बी सुद्धा काय असणार कॉन्स्टंट असणार हा त्याची व्हॅल्यू. देअरफॉर एक्स प्लस वाय अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू तर याच्यामध्ये काय होणार एक्स प्लस वाय याची व्हॅल्यू किती आलेली आहे बी आलेली. ओके तर हा जो डिवाइड आहे तर याला येऊन मल्टिप्लाय होईल इकडे. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू बी इंटू ब्रॅकेट एक्स मायनस वाय हे येणार आहे आपलं. तर बी ने नेक्स्ट स्टेप मध्ये काय करूया एक्स प्लस वाय ऍज इट इज तर बी ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. सो बी एक्स आणि परत इकडे वाय ला जर मल्टिप्लाय केलं तर बी वाय. ओके तर आता हा मायनस बी वाय इकडे वाय कडे या तो प्लस होईल. सो इथे कसं होईल वाय प्लस बी वाय वाय प्लस सॉरी जस्ट अ मिनिट वाय प्लस बी वाय आणि बी एक्स ऑलरेडी इकडे आहे तर हा एक्स याच्याकडे येऊन काय होईल प्लसचा मायनस बी एक्स होईल. ओके तर इथे आपण काय कॉमन काढूया देअरफॉर वाय जर आपण कॉमन काढला तर आतमध्ये काय राहणार फक्त वाय जर दोन्हीकडून कॉमन काढला इथे काही नाही म्हणजे 1 राहणार प्लस इथे बी. ओके तसंच जर इकडे आपण एक्स कॉमन काढला तर काय राहील बी
इथे बी राहील आणि इथे ऑलरेडी एक्स कॉमन काढलाय म्हणजे काय राहणार 1. देअरफोर इथे आता वाय ऍज इट इज ठेवूया. हा मल्टिप्लाय एक्स आहे, तो इकडे वाय कडे येऊन काय होईल, डिवाइड होईल. इथे कसं लिहिलं, बी मायनस 1 आणि हा मल्टिप्लाय आहे, याच्याकडे येऊन काय होईल, डिवाइड होईल. ओके, तर 1 प्लस बी आहे, त्याच्याऐवजी लिहिताना असं लिहिया बी प्लस 1. बी प्लस 1, जस्ट म्हणजे बी प्लस 1. ओके, तर याला काय म्हणणार, बी प्लस 1 असं आलं. तर समजा हा समथिंग काहीतरी कॉन्स्टंट काय आहे, सी आहे. कारण बी सुद्धा कॉन्स्टंट आहे, वरती आपण सपोज केलं तर हा सी आहे असं समजा कॉन्स्टंट काहीतरी. जसं वरती आपण हा जो बी कन्सिडर केला याला, तो कॉन्स्टंटच होता. तसंच हे बी स्वतः कॉन्स्टंट असल्यामुळे बी मायनस 1 बी प्लस 1 सुद्धा काय होणार, कॉन्स्टंट होणार. म्हणजे थोडक्यात काय आलं, वाय अपॉन एक्स इज इक्वल टू सी आला. ओके, तर परत असं लिहूया, वाय इज इक्वल टू डिवाइड सी काय होईल, मल्टिप्लाय होईल. सो वाय इज इक्वल टू एक्स सी. डिवाइडचा इकडे येऊन मल्टिप्लाय झाला. मग अगेन आपल्याला डीवाय बाय डीएक्स पाहिजे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डीवाय बाय डीएक्स. ओके, डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू, तर इथे सी कॉन्स्टंट आहे म्हणून सांगितलं मी तुम्हाला. सी काय आहे, कॉन्स्टंट. तो बाजूला घेतला आपण सध्या, तो कॉन्स्टंट आहे. आणि मग इथे कुणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार आपण, सॉरी इथे आज जो आहे तो एक्स, डी बाय डी एक्स ऑफ एक्स. ओके, सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू सी इंटू एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती येणार, 1. ना डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू सी इंटू 1 म्हणजे सी. ना डी वाय बाय डी एक्स, ऍक्च्युली सी म्हणजे काय आहे बघा, इथे कुठेतरी याला ब्रॅकेट करा, काहीतरी नंबर द्या त्याला. इथे वरती काही नंबर दिले नसतील तर याला स्टार सपोज करूया. सो हे यूज करून सी ची व्हॅल्यू काय आहे, वाय अपॉन, ती इथे यूज करूया, सी इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. सो दॅट इज डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. आता वाय अपॉन एक्स, सी ला कॉन्स्टंट म्हणतोय, वाय आणि एक्स जरी व्हेरिएबल असले तरी वाय ला एक्स ने डिवाइड केलं की काहीतरी कॉन्स्टंट नंबर असणार आहे, त्यामुळे ते आन्सर येतोय. ओके, सो वाय अपॉन एक्स अँड दॅट इज रिक्वायर्ड. शो दॅट डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, डिफरन्शिएट लॉग इंटू ब्रॅकेट 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टॅन इनवर्स एक्स. आता अशा प्रकारचे जे एक्झाम्पल असतात ते सॉल्व्ह करत असताना आपण सुरुवातीला जे फर्स्ट फंक्शन दिलं यू, ओके, ज्याला डिफरन्शिएट करायचं आहे सेकंड फंक्शनने. सो यू इज इक्वल टू असं लिहूया, लेट, आन्सर मध्ये काय लिहिणार, लेट यू इज इक्वल टू लॉग 1 प्लस एक्स स्क्वेअर. आणि सेकंड जे फंक्शन आहे त्याला व्ही सपोज करूया. व्ही काय आहे, टॅन इनवर्स एक्स. तर हे यू आणि व्ही सपोज केले आपण. देअरफॉर यू पासून स्टार्ट करूया, यू इज इक्वल टू लॉग 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर डिफरन्शिएट करूया, हे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर याला जर डिफरन्शिएट केलं आपण तर काय येणार, डी यू बाय डी एक्स, त्याचं डेरिव्हेटिव्ह येणार डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू, इकडे लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1 अपॉन एक्स स्क्वेअर, लॉग एक्सचं. आता इथे ब्रॅकेटमध्ये कोण आहे, 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर काय येणार, 1 प्लस एक्स स्क्वेअर, हे लॉगचं डेरिव्हेटिव्ह येणार. आणि परत आतल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर याला सिम्प्लिफाय केल्यानंतर हे काय येणार आन्सर, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1चं डेरिव्हेटिव्ह येणार 0, आणि एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती येणार, 2x. आता याला आणखीन एकदम सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहूया, डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू 2x ला जर 1 ने मल्टिप्लाय केलं तर ऍज इट इज येणार 2x, आणि अपॉन मध्ये काय ठेवणार आपण, 1 प्लस एक्स स्क्वेअर. सो दिस इज फर्स्ट वन. हे आपण फर्स्ट वन कॅल्क्युलेट केलं, 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता सेकंड स्टेप, त्याच्यामध्ये डी यू बाय डी एक्स आपण हा फाइंड आउट केलाच. अजून आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, डीव्ही बाय डी एक्स. आता मी इथे कम्पॅरेटिव्हली तुम्हाला बरं पडेल म्हणून इथे सॉल्व्ह करतो, तुम्ही एक्झाम मध्ये 1 बाय 1 सॉल्व्ह करा. तर सेकंड फंक्शन काय आहे, व्ही इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स. तर हे पण असंच डिफरन्शिएट, फर्स्ट स्टेप डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर काय येणार, डीव्ही बाय डी एक्स इज इक्वल टू, तर टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, तर 1 अपॉन, ओके, तर टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर हे आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, हे सिम्पल आहे, 1 अपॉन म्हणजे डीव्ही बाय डी एक्स. सेकंड फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय आलं, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, आणि फर्स्ट फंक्शनचं हे आलं. ओके, तर आपल्याला ऍक्च्युली फाइंड आउट काय करायचं आहे, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वेश्चन दिस फर्स्ट फंक्शन यू विथ रिस्पेक्ट टू सेकंड, म्हणजे डीयू बाय काय फाइंड आउट करायचं आपल्याला, डीव्ही. तर डीयू आणि डीव्ही आपल्याला मिळाले, डीयू बाय डी एक्स आणि डीव्ही बाय डी एक्स. तर हे आपल्याला ऍक्च्युली फाइंड आउट करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू सेकंड. तर यासाठी काय करणार, डीयू बाय डी एक्स अपॉन
डीव्ही बाय डीएक्स ओके इज इक्वल टू, तर हे लिहिणार कारण डीएक्स ला डीएक्स जर कॅन्सल झाला तर डीयू अपॉन डीव्ही हेच राहणार आहे. ओके सपोज हे कॅन्सल केलं आपण तर आहे तेच येणार आहे. त्यामुळे हा तो फॉर्म्युला झाला त्याचा. डीयू बाय डीएक्स किती आला आपला इथे 1 मध्ये 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन इथे जर आपण बघितलं 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर याला सिम्प्लिफाय करायला काय करतो आपण, तर 2x 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इथे अपॉन मध्ये हे डिवाइडच्या ऐवजी मल्टिप्लाय करा आणि मग याचा इन्व्हर्स घ्या 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 1. तर दोन्हीकडे इथे डिनॉमिनेटर मध्ये आहे हा 1 प्लस एक्स स्क्वेअर, तो फॅक्टर कॅन्सल होईल, हा एक कॅन्सल होईल. हे दोन्ही एकमेकाला कॅन्सल झाल्यानंतर फक्त काय होईल, डीयू बाय डीव्ही इज इक्वल टू 2x आणि हे आपलं रिक्वायर्ड आन्सर असणार. ओके तर हेच फायनल आन्सर असं लिहायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टॅन इनवर्स एक्स इज, हे आलेलं आन्सर 2x. ओके दॅट इज रिक्वायर्ड. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, डिफरन्शिएट cos इनवर्स ऑफ 3 cos x minus 2 sin x अपॉन रूट 13 विथ रिस्पेक्ट टू x. थोडक्यात हे जे फंक्शन आहे त्याचं आपल्याला सपोज त्याला y सपोज केलं आपण आणि त्याचा dy बाय dx आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, हा आपला प्रॉब्लेम. तर आन्सर स्टार्ट करताना जे आपल्याला फंक्शन दिलं ते राईट डाऊन करूया, y इज इक्वल टू ओके किंवा लेट y इज इक्वल टू कॉस इनवर्स. आता इथे फक्त आपण डायरेक्ट एक स्टेप करूया, हा डिनॉमिनेटर 13 आहे किंवा ऍज इट इज पहिल्यांदा सपोज करा आणि डिनॉमिनेटर 13 हा दोघांचा पण आहे, म्हणजे 3 cos x हा फर्स्ट आणि अपॉन मध्ये किती आहे रूट, जस्ट मिनिट, 3 cos x अपॉन रूट 13 मायनस 2 sin x अपॉन रूट 13. तर हे दोन्ही डिनॉमिनेटर काय केले, सेपरेट केले. हे सेपरेट करूनच तुम्ही काय करा किंवा फर्स्ट ऍज इट इज घ्या, सेकंड स्टेपला सेपरेट करा. आता हे सेपरेट केल्यानंतर आपण एक व्हॅल्यू पुट करणार आहे जेणेकरून एक्झाम्पल सॉल्व्ह करणं आपल्याला इझी जाईल. तर इथे हा जो फॅक्टर आहे 3 रूट 13 ओके त्याला आपण एक व्हॅल्यू सपोज करणार आहे 3 रूट 13. तर त्याच्यासाठी व्हॅल्यू काय घेऊया आपण, ए घेऊया. सो लेट जस्ट मिनिट, लेट 3 अपॉन रूट 13 ही जी व्हॅल्यू आहे त्याला काय सपोज करूया आपण, कॉस ए सपोज करूया. ओके मग याच्यावरून आधी आपण साइन ए फाइंड आउट करूया, अँगल मध्ये सपोज करायचं त्याला कॉस ए 3 अपॉन रूट 13. तर ते सपोज केल्यानंतर इथे आपण साइन ए फाइंड आउट करायचं. तर साइन ए चा फॉर्म्युला काय असतो, 1 मायनस ओके 1 मायनस कॉस स्क्वेअर ए. तर तो फाइंड आउट करूया आपण, 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे कॉसची व्हॅल्यू किती आहे, कॉस ए ची व्हॅल्यू 3 अपॉन रूट 13. तर याचा आपण काय करायचं, स्क्वेअर करायचं. देअरफॉर साइन ए इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये काय येणार, 1 मायनस 3 चा स्क्वेअर किती येणार 9 आणि स्क्वेअरला 13चं हे स्क्वेअर रूट काय होणार, या स्क्वेअरला कॅन्सल होणार म्हणजे अपॉन मध्ये फक्त किती येणार 13. आता याला आणखीन सिम्प्लिफाय केलं, 13 ने 1 ला मल्टिप्लाय करा, 13 1 जा 13 मायनस 9 अपॉन 13. तर हे आन्सर आलं. देअरफॉर साइन ए इज इक्वल टू 13 मायनस 9 किती येणार, 4 अपॉन 13. ओके 4 अपॉन 13. देअरफॉर साइन ए 4चं स्क्वेअर रूट किती येणार 2 आणि खाली आहे तसं रूट 13. ओके 4चं स्क्वेअर रूट येणार, 4चं स्क्वेअर रूट आपण फाइंड आउट केलं 2 आणि रूट 13 ऍज इट इज, म्हणजे ही कोणाची व्हॅल्यू आली, साइन ए ची व्हॅल्यू आली. तर ही परत नोट करूया एकदा, साइन ए 2 रूट 13. ओके हे आपण साइन ए फाइंड आउट केलं, त्याच्या आधी आपण काय सपोज केलं होतं, कॉस ए. ह्या दोन व्हॅल्यू आपण वाय मध्ये पुट करूया. देअरफॉर वाय इज इक्वल टू, बघा स्टेप बाय स्टेप, कॉस इनवर्स, एक्झाम्पल आधी सिम्प्लिफाय करूया आणि मग डेरिव्हेटिव्ह घेऊया. कॉस इनवर्स ओके इथे पुट करूया आपण, 3 रूट 13 ची व्हॅल्यू काय आहे, कॉस ए आणि पुढचं फॅक्टर काय आहे, कॉस एक्स. तर पहिल्या याच्यामध्ये काय येणार, कॉस इनवर्स कॉस ए. ओके ती व्हॅल्यू पुट केल्यावर पहिला कॉस ए इंटू कॉस एक्स हे येईल. त्याच्यानंतर पुढे बघा इथे नेक्स्ट याच्यासाठी 2 रूट 13 हा जो फॅक्टर आहे 2 रूट 13, तर हे कुणाचा आन्सर आलं 2 रूट 13, तर हे साइन एचं आलं. तर त्याची व्हॅल्यू काय ठेवूया इथे, साइन ए ठेवूया आणि पुढचा किती आहे, साइन एक्स. सो साइन ए इंटू साइन एक्स आणि मध्ये काय आहे त्याच्या मध्ये हे मायनस आहे. ओके सो मायनस साइन ए इंटू साइन एक्स. ओके नाउ नेक्स्ट कॉस इनवर्स. आता हा थोडासा फॉर्म्युला कम्पेअर करा. ओके कुणाशी कम्पेअर करणार, कॉस ए कॉस बी, साइन ए साइन बी.
याच्याशी जर कम्पेअर केला तुम्ही तर तो कोणाचा फॉर्म्युला आहे? कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला. म्हणजे असं लिहूया कॉस ए प्लस बी, पण बी इथे कोण आहे? एक्स आहे. सो ए प्लस एक्स. मग नेक्स्ट स्टेप वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स. हे सगळं सिम्प्लिफाय काय केलं आपण? कॉस इनवर्सला हा जो कॉस आहे तो कॅन्सल होईल आणि आतमध्ये कोण राहील? सॉरी, कॉस इनवर्स कॅन्सल व्हायला पाहिजे. जस्ट मिनिट, ही स्टेप जरा मी परत लिहितो. याच्यामध्ये चालू. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, इफ ax square plus 2hxy plus by square equal to 0, then show that d2y by dx square is equal to 0. हे आपल्याला हे दिलेलं आहे इफ ची कंडिशन आणि हे आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह त्याचं काय दाखवायचं? 0 दाखवायचं वायचं. तर जे दिलं तिथून स्टार्ट करूया आपण. इफ कंडिशन मध्ये काय दिलेलं आपल्याला? ax square plus 2hxy plus by square is equal to 0. आता याला डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि मग तिथून स्टार्ट करूया. सो एक कॉन्स्टंट आहे तो ऍज इट इज राहील. हा जो पहिला आहे एक्स स्क्वेअर, तर एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येईल? 2x. ओके, प्लस 2h हा फॅक्टर कॉन्स्टंट आहे. तर एक्स आणि वाय हे दोन फंक्शन आहेत. तर त्याला कुठला रूल वापरूया आपण? u इंटू व्ही हा रूल वापरूया. तर 2h कॉन्स्टंट दोन्ही फॅक्टर मध्ये राहणार तो प्लसच्या. तर सपोज एक्स ऍज इट इज ठेवला आपण, तर वायचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? dy बाय dx. ओके, प्लस आता 2h परत कॉन्स्टंट आहे तो ऍज इट इज घेऊया. आता y ऍज इट इज ठेवला तर एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे? 1 आणि y ऍज इट इज ठेवा. प्लस लास्ट बघा बी कॉन्स्टंट आहे तो तसाच राहील. वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येईल? 2y. त्याच्या आधी हा वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आहे 2y, त्यातला 2 फॅक्टर. त्याच्या आधी बी लिहूया, 2y मधला y इथे लिहूया आणि वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. त्यामुळे काय करणार? ज्यावेळी तुम्ही वायचं डेरिव्हेटिव्ह घेता हे लक्षात ठेवा, वायचं डेरिव्हेटिव्ह आलं 2y, त्यामुळे हा फॅक्टर लिहिलाय आपण, मधला कॉन्स्टंट बी लिहिलाय. पण वायचं डेरिव्हेटिव्ह लिहिताना dy बाय dx हे परत एकदा लिहायला विसरायचं नाही. आणि इकडे 0 आहे, 0चं डेरिव्हेटिव्ह 0च आहे. ओके, हे सगळे फॅक्टर फाइंड आउट केलं. तर थोडंसं सिम्प्लिफाय करूया त्याला. 2hxy ह्या जो दोन टर्म आहे 2hx dy बाय dx प्लस इंटू 1 ने मल्टिप्लाय केलं तरी आहे तसं जाणार. त्याच्या आधी हा फॅक्टर घेऊया वायचा. जस्ट अ मिनिट. 2 हा फॅक्टर घेऊया, 2by याच्यामध्ये dy बाय dx हा लिहिला. म्हणजे हे दोन फॅक्टर घेतले आपण, हा एक घेतला आणि हा एक. ओके, हे दोन राईट डाऊन केले, राहिलेले दोन इकडे राईट डाऊन करूया. हे प्लस हे फॅक्टर म्हणजे कुठले? 2ax प्लस हा फॅक्टर राहिलेला प्लस 2hy इक्वल टू 0. आता याला ब्रॅकेट टाकला आपण. आता ब्रॅकेट टाकल्यानंतर पुढे हा जो प्लस आहे तो इकडे येऊन काय होणार? पूर्णपणे मायनस होणार. तर मग तो लिहित असताना इथे बघूया आपण, ते सगळ्यातला आधी टू फॅक्टर आपण कॅन्सल करूया. प्रत्येकातला इथला 2 कॅन्सल झाला, हाही 2 कॅन्सल झाला, इथे 2 आहे तो कॅन्सल आणि हाही 2 काय होईल? कॅन्सल. तर प्रत्येकातला 2 फॅक्टर ऑलरेडी कॅन्सल होईल. सो नेक्स्ट स्टेप hx dy. जस्ट अ मिनिट, थोड्या स्टेप्स आपल्याला स्किप पण करता येईल. ह्यातनं काय कॉमन काढणार आपण? dy बाय dx. तर तो इकडे लिहूया dy बाय dx. प्रत्येकातून 2 फॅक्टर आपण ऑलरेडी कॅन्सल केला. तर हे काय राहिलं? hx प्लस dy. ओके, हे राहिलं hx आणि हा dy प्लस इकडे ब्रॅकेट आहे तसा ax प्लस काय राहिला? ax प्लस hy. त्याला इकडे नाही, 0 कडे. तो प्लसचा तिकडे जाऊन काय होईल? मायनस होईल. त्यामुळे हे प्लस साईन रफ करूया, इक्वल टू लिहूया. इथे काय लिहूया? मायनस ax प्लस hy, जेणेकरून तुमच्या स्टेप्स कमीत कमी स्टेप मध्ये होऊन जाईल. प्लसचा इकडे येऊन मायनस झाला. मग आता इथे जर आपण बघितलं, देअरफोर dy बाय dx इज इक्वल टू मायनस ax प्लस hy इज इक्वल टू अपॉन हा ब्रॅकेट याला मल्टिप्लाय इकडे येऊन तो अपॉन मध्ये होईल. कशामध्ये होईल? डिवाइड मध्ये. तो कुठे येणार? hx प्लस dy अपॉन मध्ये. आणि हा आपला मेन फॅक्टर आहे, याला नंबर 1 देऊया आपण. हा जो फॅक्टर आलाय तो. आता तो फॅक्टर आल्यानंतर नेक्स्ट स्टेप आपण बघूया, जे आपल्याला दिलेलं आहे. ओके, क्वेश्चन मध्ये ax स्क्वेअर प्लस 2hx प्लस by स्क्वेअर ते राईट डाऊन करूया. ओके, ते काय दिलेलं आहे? ax स्क्वेअर प्लस 2hx प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता परत इथे येऊया, हे जे दिलं होतं फर्स्ट. तर याला सिम्पली त्याला थोडंसं ऍडजस्ट कसं करता येईल? ax स्क्वेअर इज इक्वल टू ओके hx प्लस hx. 2hx आपल्याला स्प्लिटिंग कसं करता येईल? hx प्लस hx प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके,
इक्वल टू 0 घेतला तो. आता दोन्ही मध्ये आपण काय करायचं, याच्यातून इथे आणि याच्यातून काय करायचं, कॉमन फॅक्टर काढायचे. कुठले फॅक्टर कॉमन आहेत त्यानुसार तिथे HXY आहे, सॉरी 2HXY, त्यामुळे इथे पण HXY येणार. जस्ट अ मिनिट, सॉरी 2HXY. जरा परत लिहितो तो फॅक्टर, AX² प्लस 2HXY, ओके, 2HXY प्लस BY², कारण त्याचा y राहिला होता. परत राईट डाऊन करूया, AX² प्लस हे 2 टाइम्स आहे ते काय करता येईल, HXY प्लस HXY, याचा स्प्लिटिंग करता येईल आपल्याला 2 टाइम्स असल्यामुळे, प्लस BY² इक्वल टू 0. मग आता याच्यात परत काय करणार, आपण कॉमन काढणार. सो इथे समजा हे दोन पहिले आणि याच्यातले, तर कॉमन फॅक्टर आपण काय येतात ते काढूया. ओके, तर एक्स कॉमन काढला आपण, सपोज पहिल्यामधून, जस्ट अ मिनिट, एक्स कॉमन काढला. तर एक्स कॉमन काढल्यानंतर AX राहणार आतमध्ये. ओके, एक्स कॉमन काढल्यानंतर इथं यातला एक्स कॉमन काढला म्हणजे फक्त काय राहणार, HY प्लस हा कॉमन काढला आपण, याच्यातनं y कॉमन काढूया, तर काय राहणार, HX प्लस BY इक्वल टू 0. तर आता हे मिळाल्यानंतर आपण काय करूया, हा जो फॅक्टर आहे इथे, हा प्लसचा इकडे येऊन काय होईल, 0 कडे येऊन मायनस होईल. ओके, सो AX प्लस HY इज इक्वल टू मायनस Y HX प्लस BY. ओके, मग आता इथे काय करणार आहे बघा मी त्याच्यात, तर याच्यासाठी हा जो फॅक्टर आहे इथे असा लिहिला, AX प्लस HY, हा फर्स्ट फॅक्टर आहे. आता त्याला इथे हा जो फॅक्टर आहे याला इकडे अपॉन मध्ये आणूया आपण. तर तो अपॉन मध्ये आल्यावर असा होईल HX प्लस BY, आणि इकडे Y अपॉन एक्स ला इकडे आणा, एक्स ला कोणाकडे आणा, Y कडे, एक्स अपॉन Y, सॉरी Y अपॉन एक्स, एक्स ला इकडे आणला. तर राहिला प्रश्न मायनस साईनचा. मायनस साईन तुम्ही इकडे पण लिहू शकता किंवा इकडे लिहू शकता. ओके, कारण मायनस साईन फक्त कुठल्या तरी एका साईडला ठेवा. हे मायनस साईन झालं, इकडे लिहिलं तरी चालेल, हे आलं मायनस. ओके, किंवा अगदी ते मायनस साईन तुम्ही काय करू शकता, इथे मिडलला लिहू शकता. ही आलेली व्हॅल्यू आहे ती नोट करा, ही इम्पॉर्टंट आहे, Y अपॉन एक्स, याला नंबर 2 देऊया आपण. आता हे दोन्ही दिल्यानंतर देअरफॉर आपला dy/dx काय आला होता बघा, तर हा फॅक्टर आला होता. ओके, 2 मध्ये या फॅक्टरची व्हॅल्यू काय आली आहे बघा, देअरफॉर dy/dx इज इक्वल टू, जस्ट अ मिनिट, देअरफॉर dy/dx इज इक्वल टू, dy/dx ची व्हॅल्यू काय आहे, 1 मध्ये ही आहे, पण हाच फॅक्टर कुठे आहे, 2 मध्ये हा आहे, तर त्याची व्हॅल्यू काय आली, y अपॉन एक्स आली. सो dy/dx इज y अपॉन एक्स. मग आता हा मिळाल्यानंतर इथे काय करा, हा जो dy/dx आहे आणखीन एकदा डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट, जस्ट मिनिट, ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचा, तर dy/dx चं सेकंड डेरिव्हेटिव्ह d2y अपॉन dx². इकडे काय करणार आपण, y अपॉन एक्स साठी u अपॉन v चा रूल वापरणार. तर u अपॉन v चा रूल काय येणार, सेकंड फंक्शन ऍज इट इज, म्हणजे याच्यासाठी आपण कुठला वापरणार, u अपॉन v वापरणार. ओके, तर इथे आपण u अपॉन v हा जो रूल आहे तो यूज करूया, u अपॉन v चा. तर u अपॉन v मध्ये आपण डेरिव्हेटिव्ह कसं घेतो, सेकंड फंक्शन ऍज इट इज, म्हणजे एक्स ऍज इट इज, कुणाचं डेरिव्हेटिव्ह घेतो, फर्स्ट फंक्शनचा. मग फर्स्ट फंक्शन कोण आहे, y, म्हणजे dy/dx, वायचं डेरिव्हेटिव्ह द्यायचं dy/dx. परत मायनस घेतो आपण, मायनस घेतल्यानंतर फर्स्ट फंक्शन ऍज इट इज राईट डाऊन करायचं, आणि सेकंड फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह, म्हणजे एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती येणार, 1 अपॉन होल डिवायडेड बाय काय येणार, x². आता इथे x dy/dx वरती आपण फाइंड आउट केलाय, इथेच याच्यावरूनच आपण डेरिव्हेटिव्ह घेतले ते. dy/dx ची व्हॅल्यू किती आहे, y अपॉन एक्स, ती इथे पुट करूया, y अपॉन एक्स, y इंटू 1 म्हणजे y येणार अपॉन, जस्ट अ मिनिट, अपॉन x². ओके, अपॉन x². तर इथे x काय होईल, कॅन्सल होईल, आणि वरती y मायनस y किती येणार, 0, म्हणजे 0 अपॉन x². तर 0 अपॉन x² म्हणजे किती येणार, 0. सो सेकंड डेरिव्हेटिव्ह d2y अपॉन dx² इज इक्वल टू 0. ओके, अँड दॅट इज रिक्वायर्ड. इथे आपण फर्स्ट पार्ट मध्ये जेवढे IMP क्वेश्चन आहेत, आय थिंक 8-9 क्वेश्चन झाले असतील आपले, तर ते आपण या व्हिडिओमध्ये फर्स्ट पार्ट मध्ये बघितले.
नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर जे आहे त्याचे सुद्धा बघूया आणि एकदा सगळ्या चॅप्टरचे झाले की ओव्हरऑल आणखीन IMP क्वेश्चन आहेत जे बोर्ड एक्झाम मध्ये आले होते ते आपण रिवाइज करूया. ओके, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू.